नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं रिव्होल्यूशन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे RBI विशेष प्रश्नसंच. यामध्ये RBI संबंधित जवळजवळ सर्व प्रश्न कव्हर केलेले आहेत मी. त्यासोबतच इतरही प्रश्न आहेत. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर वेळ न घालवता सुरू करूया. RBIचे पहिले गव्हर्नर कोण होते? प्रश्न व्यवस्थित वाचा मित्रांनो. RBIचे पहिले गव्हर्नर विचारले आपल्याला. तर ऑप्शन दिले बघा: जॉन मथाई, CD देशमुख, ओसबॉर्न आकल स्मिथ व KC नियोगी. तर याचं बरोबर उत्तर येईल बघा पर्याय क्रमांक 3, ऑसबॉर्न आगल स्मिथ. पुढचा प्रश्न घेऊया. RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? तर पर्याय दिलेत बघा: KC नियोगी, CD देशमुख, सुकुमार सेन व RS चेत्ती. तर याचं बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, CD देशमुख. आपण पहिला प्रश्न बघितला तो RBIचे पहिले गव्हर्नर, आणि दुसरा जो प्रश्न आहे RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर. तर यात कन्फ्युजन व्हायचं काही कारण नाही आहे. प्रश्न व्यवस्थित वाचला तर आपल्याला उत्तर व्यवस्थित सापडेल. पुढचा प्रश्न घ्या. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर वयाचे किती वर्ष पूर्ण होईपर्यंत त्या पदावर राहू शकतात? तर पर्याय दिलेत बघा: 1 58, 2 60, 3 62 व 4 65. तर याचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3 62. पुढचा प्रश्न घ्या. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर पर्याय दिलेत बघा: 1 वर्ष, 2 3 वर्ष, 3 4 वर्ष व 4 5 वर्ष. तर याचं बरोबर उत्तर येईल मित्रांनो पर्याय क्रमांक 2 3 वर्ष. RBIचे गव्हर्नरचा कार्यकाल हा 3 वर्षाचा असतो. पुढचा प्रश्न घ्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? तर हा प्रश्न जवळजवळ 90% पेपरमध्ये विचारला जातो, त्यामुळे ही तारीख तुम्ही पाठच करून ठेवावी. प्रश्न बघा: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? तर पर्याय दिलेत बघा: 1 सप्टेंबर 1955, 1 एप्रिल 1935, 1 जानेवारी 1949 व 1 फेब्रुवारी 1944. तर याचं बरोबर उत्तर येईल बघा पर्याय क्रमांक 2, 1 एप्रिल 1935. 1 एप्रिल 1935ला RBIची स्थापना झाली. पुढचा प्रश्न घ्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले? हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, नोट डाऊन करून घ्या तुम्ही. पर्याय बघा: 1 जानेवारी 1949, 1 एप्रिल 1949, 31 मार्च 1949 व 1 मार्च 1949. तर याचं बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, 1 जानेवारी 1949 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण झाले. 7वा प्रश्न घ्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया टिंबटिंबपर्यंत ब्रह्मदेशाचे चलन नियंत्रित करत होती. तर प्रश्न महत्त्वाचा आहे, व्यवस्थित वाचा. पर्याय दिलेत बघा: 5 जून 1942, 11 जून 1946, 30 जून 1948 व 17 मे 1946. तर याचं बरोबर उत्तर येईल मित्रांनो बघा पर्याय क्रमांक 1, 5 जून 1942. पुढचा प्रश्न घ्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कधीपर्यंत पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करत होती? तर पर्याय दिलेत बघा: 15 ऑगस्ट 1949, 16 ऑगस्ट 1947, 30 जून 1948 व 12 ऑक्टोंबर 1950. तर याचं बरोबर उत्तर येईल बघा पर्याय क्रमांक 3, 30 जून 1948. RBIने म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुरुवातीला कोणत्या 2 देशांची मध्यवर्ती बँक म्हणून काही कालावधीसाठी कार्य केले? प्रश्न व्यवस्थित वाचा आणि पर्यायही. पर्याय दिलेत बघा: 1 नेपाळ व ब्रह्मदेश, 2 भूतान व पाकिस्तान, 3 पाकिस्तान व श्रीलंका व 4 ब्रह्मदेश व पाकिस्तान. तर याचं बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, ब्रह्मदेश व पाकिस्तान. RBIने सुरुवातीला ब्रह्मदेश व पाकिस्तान या 2 देशांची मध्यवर्ती बँक म्हणून काही कालावधीसाठी कार्य केले होते. पुढचा प्रश्न घ्या. नवीन 2000 रुपयाची नोट कधी चलनात आली? नोटबंदी तर आपल्याला माहीतच आहे मित्रांनो, पण 2000ची नोट कधी चलनात आली हे आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय दिलेत बघा: 8 नोव्हेंबर 2016, 9 नोव्हेंबर 2016,
10 नोव्हेंबर 2016 व 11 नोव्हेंबर 2016. तर याचं बरोबर उत्तर येईल बघा पर्याय क्रमांक 3 10 नोव्हेंबर 2016 या दिवशी 2000 रुपयाची नोट चलनात आहे. तसेच नोटबंदी ही कधी झाली मित्रांनो? पर्याय क्रमांक 1 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी झाली. पुढचा प्रश्न घ्या. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते? सोपा प्रश्न आहे मित्रांनो. दारिद्र्य रेषेखाली जी कोणती कुटुंब असतात त्यांना कुठल्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते? तर त्यावर आपल्याला राशन मिळतं. तर पर्याय बघा 15, 2 केसरी, 3 पिवळा व 4 यापैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 पिवळा. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पिवळ्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते. 12वा प्रश्न घ्या. भारतात टिंबटिंबपासून वस्तू व सेवा कर लागू झाला. वस्तू व सेवा कर म्हणजेच काय? GST. GST मीन्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर ते कधीपासून अंमलात आले ते आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय बघा 1 जुलै 2016, 1 जुलै 2017, 1 जुलै 2018 व 1 जुलै 2019. तर त्याचं बरोबर उत्तर येईल बघा पर्याय क्रमांक 2 1 जुलै 2017. पुढचा प्रश्न घ्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापनेच्या वेळी बँकेचे भांडवल टिंबटिंब इतके होते. RBIच्या स्थापनेच्या वेळी बँकेचे भांडवल किती होते हे आपल्याला ओळखायचे आहे. तर पर्याय बोला 2 कोटी रुपये, 4 कोटी रुपये, 5 कोटी रुपये. इथे क्षमा मागतो, पर्याय 1 आणि 2 सारखेच दिले गेलेले आहेत चुकून, पण तुम्हाला बरोबर उत्तर ओळखायचं आहे. तर याचं बरोबर उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 5 कोटी रुपये. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेच्या वेळी बँकेचे भांडवल हे 5 कोटी रुपये होते. पुढचा प्रश्न घ्या. मुद्रा बँकेची स्थापना कधी झाली? तर पर्याय दिलेत बघा 8 एप्रिल 2015, 9 एप्रिल 2015, 10 एप्रिल 2015 व 11 एप्रिल 2015. तर याचं बरोबर उत्तर येईल मित्रांनो 8 एप्रिल 2015. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न घ्या. सुशिक्षित बेकारीला टिंबटिंब बेरोजगारी असेही म्हणतात. तर पर्याय बघा छुपी, 2 प्रच्छन्न, 3 हंगामी व 4 यापैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर येईल मित्रांनो पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तसेच सुशिक्षित बेकारीला यापैकी नाहीच्या जागी पांढरपेशी बेरोजगारी असा ऑप्शन असता तर ते उत्तर नक्कीच आलं असतं. पुढचा प्रश्न घ्या 16वा. भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्ली येथे कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात करण्यात आली? तर पर्याय बघा लॉर्ड हॉर्डिंग्ज पहिला, लॉर्ड हॉर्डिंग्ज दुसरा, लॉर्ड मिंटो व लॉर्ड कॅनिंग. तर याचं बरोबर उत्तर मित्रांनो लॉर्ड हॉर्डिंग्ज दुसरा या गव्हर्नरच्या काळात राजधानी कलकत्त्याहून दिल्ली येथे करण्यात आली. पुढचा प्रश्न घ्या. मुंबई, मद्रास व कलकत्ता येथे उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत झाली? तर पर्याय बघा लॉर्ड डफरिन, 2 लॉर्ड कॅनिंग, 3 लॉर्ड हॉर्डिंग्ज पहिला व 4 लॉर्ड डलहौसी. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड कॅनिंग. पुढचा प्रश्न घ्या. भारतीय पोलीस व्यवस्थेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर पर्याय बघा 1 वॉरन हेस्टिंग्ज, 2 लॉर्ड कॉर्नवॅलिस, 3 लॉर्ड वेलस्ली व 4 लॉर्ड बेंटिंग. तर याचं बरोबर उत्तर येईल बघा पर्याय क्रमांक 2 लॉर्ड कॉर्नवॅलिस. 19वा प्रश्न घ्या. वर्तमानपत्राचा मुक्तिदाता म्हणून कोणाला ओळखले जाते? तर पर्याय दिलेत बघा लॉर्ड रिपन, लॉर्ड डलहौसी, चार्ल्स मेटाकाफ व लॉर्ड मेयो. तर याचं बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 चार्ल्स मेटाकाफ यांना वर्तमानपत्राचा मुक्तिदाता म्हणून ओळखले जाते. सरकारी कार्यालयात रविवारची सुट्टी कोणाच्या काळात सुरू करण्यात आली? तर पर्याय बघा लॉर्ड हॉर्डिंग्ज प्रथम, लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड डलहौसी व लॉर्ड जेम्स फोर्ड. तर याचं बरोबर उत्तर हे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड हॉर्डिंग्ज प्रथम यांच्या कारकिर्दीत रविवारची सुट्टी सुरू करण्यात आली.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या काळात झाली? तर पर्याय दिलेत बघा, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड लिटन, लॉर्ड डफरिन व लॉर्ड डलहौसी. त्याचं अगदी सोपं उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 लॉर्ड डफरिन यांच्या काळात 1885मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन हे मुंबईत झाले, परंतु ते नियोजित होते पुणे या शहरात. पण तिथल्या आजाराची साथ पसरल्यामुळे ते मुंबई येथे करण्यात आले. तसेच या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिले अधिवेशनाचे अध्यक्ष हे उमेशचंद्र बॅनर्जी हे होते. हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत, आपण ते नोट डाऊन करून घेतले पाहिजे. तुम्हाला काही अडचण असल्यास कुठल्याही प्रश्नाबद्दल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पुढचा प्रश्न घ्या. वेदांकडे परत चला हे कोणत्या समाजाचे घोषवाक्य होते? पर्याय बघा, आर्य समाज, सत्यशोधक समाज, ब्राह्मो समाज व प्रार्थना समाज. तर याचं बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 आर्य समाज. पुढचा प्रश्न घ्या. भारतावर आक्रमण करणारा पहिला मुस्लिम सत्ताधीश कोण? भारतावर आक्रमण करणारा पहिला मुस्लिम सत्ताधीश ओळखायचा आपल्याला. पर्याय दिलेत बघा, अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद गझनी, मोहम्मद बिन कासिम व अल्तमश. तर याचं बरोबर उत्तर येईल मोहम्मद बिन कासिम. हा मुस्लिम भारतावर आक्रमण करणारा पहिला सत्ताधीश होता. पुढचा प्रश्न घ्या. चिनी राज्यक्रांती कोणत्या वर्षी झाली? तर पर्याय दिलेत बघा, 1911, 1917, 1913 व 1915. तर याचं बरोबर उत्तर येईल पर्याय 1 1911. रशियन राज्यक्रांती कोणत्या वर्षी झाली? पर्याय बघा, 1911, 1914, 1917 व 1923. तर याचं बरोबर उत्तर येईल पर्याय 3 1917. पुढचा प्रश्न घ्या. फ्रेंच राज्यक्रांती कोणत्या वर्षी झाली? पर्याय बघा, 1788, 1789, 1790 व 1787. तर याचं बरोबर उत्तर येईल पर्याय 2 1789. पुढचा प्रश्न घ्या. बिन ताज का बादशाह म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय बघा, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, सत्येंद्रनाथ टागोर, सचिंद्रनाथ सन्याल व रासबिहारी बोस. तर याचं बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 सुरेंद्रनाथ बॅनर्जी. 28वा प्रश्न घ्या. टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स या संस्थेची स्थापना कोणी केली? पर्याय दिलेत बघा, चंद्रशेखर आझाद, रासबिहारी बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर व लाला लजपतराय. तर याचं बरोबर उत्तर येईल बघा पर्याय क्रमांक 4 लाला लजपतराय. सेंट ऑफ गटर्स म्हणून कोणाला ओळखले जाते? सेंट ऑफ गटर्स. तर पर्याय बघा, सरोजिनी नायडू, विजयलक्ष्मी पंडित, सावित्रीबाई फुले व मदर तेरेसा. तर याचं बरोबर उत्तर येईल बघा मदर तेरेसा. 30वा प्रश्न बघा. म्हैसूरचा वाघ म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय बघा, तात्या टोपे, टिपू सुलतान, सेनापती बापट व यापैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 टिपू सुलतान. 31वा प्रश्न घ्या. राष्ट्रीय सभेची पहिली महिला अध्यक्ष कोण होती? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पर्याय दिलेत बघा, विजयालक्ष्मी पंडित, इंदिरा गांधी, सरोजिनी नायडू व यापैकी नाही. तर याचं उत्तर येईल यापैकी नाही, कारण ज्या पहिल्या महिला अध्यक्ष आहे पर्यायामध्ये त्यांचं नाव नाही आहे. तसेच मी आपल्याला सांगू इच्छितो की राष्ट्रीय सभेची पहिली महिला अध्यक्ष ही ॲनी बेझंट होत्या. लक्षात असू द्या मित्रांनो. सातवाहन घराण्याचा संस्थापक टिंबटिंब हा होता. तर पर्याय दिलेत बघा, सिमुक, दंतीदुर्ग, विंध्यशक्ती व यापैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर येईल बघा पर्याय 1 सिमुक. सातवाहन घराण्याचा संस्थापक हा सिमुक होता. पुसदच्या जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? पर्याय बघा, बापूजी याने, सेनापती बापट, मेधा पाटकर व सुंदरलाल बहुगुणा. तर याचं बरोबर उत्तर येईल बघा बापूजी याने. पुसदच्या जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व
बापूजी यांनी केले. तसेच यामध्ये सुंदरलाल बहुगुणा नावे हे कशाशी संबंधित आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे का? ते चिपको आंदोलनाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न घ्या. सोलापूर जिल्ह्यात कोणता दिवस हुतात्मा दिवस म्हणून पाळला जातो? पर्याय दिलेत बघा. 17 सप्टेंबर 12 जानेवारी, 14 नोव्हेंबर व 15 ऑक्टोंबर. तर याचं बरोबर उत्तर येईल बघा मित्रांनो 12 जानेवारी. 12 जानेवारी हा हुतात्मा दिवस म्हणून पाळला जातो सोलापूर जिल्ह्यात. तसेच 14 नोव्हेंबर त्याखाली दिले आहे. तो कुठला दिन आहे मित्रांनो? बालदिन म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती असते. लक्षात असू द्या मित्रांनो. 12 मार्च रोजी सुरू झालेली दांडी यात्रा कोणत्या दिवशी संपली? महात्मा गांधींनी 12 मार्च रोजी दांडी यात्रा सुरू केली होती. ती कुठल्या दिवशी संपली ते आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय बघा 2 एप्रिल, 3 एप्रिल, 4 एप्रिल व 5 एप्रिल. तर याचं बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 4 5 एप्रिल. म्हणजे जवळजवळ 27-28 दिवस ती चालली. पुढचा प्रश्न घ्या. चाफेकर बंधूंमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? चाफेकर बंधू आपल्याला माहिती आहे. चाफेकर बंधूंमध्ये खालीलपैकी कोण आहेत त्यांचा समावेश होतो? तर पर्याय बघा दामोदर चाफेकर, सुखदेव चाफेकर, बाळकृष्ण चाफेकर व वासुदेव चाफेकर. तर याचं बरोबर उत्तर येईल पर्याय 2 सुखदेव चाफेकर. पुढचा प्रश्न घ्या. राष्ट्रीय काँग्रेसच्या 3 कालखंडामध्ये कोणता कालखंड हा जहाल कालखंड म्हणून ओळखला जातो? तर याचं बरोबर उत्तर ओळखायचं आपल्याला. पर्याय दिलेत बघा 1885 ते 1905, 1905 ते 1920, 1920 ते 1930 व 1930 ते 1947. तर याचं बरोबर उत्तर येईल बघा पर्याय 2 1905 ते 1920. 1905 ते 1920 ह्या राष्ट्रीय काँग्रेसचा जहाल कालखंड म्हणून ओळखला जातो. तसेच त्यावरील दिले मित्रांनो बघा तुम्ही 1885 ते 1905 हा कालखंड हा मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो. तर पुढचा प्रश्न घ्या. श्रीपती शेषाद्री प्रकरण कोणत्या समाज सुधारकाशी संबंधित होते? तर पर्याय बघा जगन्नाथ शंकर सेठ, बाळशास्त्री जांभेकर, भाऊदाजी लाड व छत्रपती शाहू महाराज. तर याचं बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 बाळशास्त्री जांभेकर. पुढचा प्रश्न घ्या. महात्मा फुलेंनी 1855 साली लिहिलेल्या तृतीय रत्न या नाटकाची मध्यवर्ती कल्पना कशावर आधारित आहे? तर याचं बरोबर उत्तर ओळखा मित्रांनो. पर्याय दिलेत बघा शेतकऱ्यांवर आधारित आहे, अस्पृश्यांवर, ब्राह्मणी मूर्तीपूजेवर व स्त्री दास्यावर. तर याचं बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 ब्राह्मणी मूर्तीपूजेवर. पुढचा प्रश्न घ्या. शाहू महाराजांनी क्षात्र जगद्गुरू या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली? तर पर्याय बघा गंगाधर कांबळे, सदाशिव लक्ष्मण पाटील, नारायण भटजी व दत्तोबा साळवी. तर याचं बरोबर उत्तर येईल पर्याय 2 सदाशिव लक्ष्मण पाटील. पुढचा प्रश्न घ्या. मुंबई येथे स्वतःच्या राहत्या घरात मुलींची शाळा कोणी सुरू केली? तर पर्याय बघा जगन्नाथ शंकर सेठ, महात्मा फुले, चिपळूणकर व बाळशास्त्री जांभेकर. याचं बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 जगन्नाथ शंकर शेठ. लाल बाल पाल यामध्ये कोणत्या नेत्याचा समावेश नव्हता? तर लाल बाल पाल हे 3 नावं आहेत. हे 3 व्यक्ती आहेत मित्रांनो. त्यांच्या नावात ही नावं आहे टोपण नावे समजा तुम्ही. तर त्यांमध्ये 3मध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता हे आपल्याला ओळखायचं आहे. तर पर्याय बघा लाला लजपतराय, लोकमान्य टिळक, लाल बहादूर शास्त्री व बिपिनचंद्र पाल. तर याचं बरोबर उत्तर येईल पर्याय 3 लाल बहादूर शास्त्री. यांचा लाल बाल पालमध्ये समावेश नाही. तसेच मी आपल्याला सांगू शकतो की लाल म्हणजे लाला लजपतराय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक व पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल असे ते 3 जहाल नेते होते. पुढचा प्रश्न घ्या. इंदिरा गांधी यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? तर पर्याय बघा भारत कोकिळा, प्रियदर्शनी, वीरांगना व आयरन लेडी.
तर याचं बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 प्रियदर्शनी. पतित पावन मंदिर कोणी स्थापन केले? तर पर्याय बघा साने गुरुजी, विनायक दामोदर सावरकर, महर्षी कर्वे व यापैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर येईल पर्याय 2 विनायक दामोदर सावरकर. भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा कशाला म्हणतात? तर पर्याय दिले बघा भारतीय संविधान, हंटर आयोग, वूडचा खलिता व सायमन कमिशन. तर याचं बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 वूडचा खलिता. पुढचा प्रश्न घ्या. असेच प्रश्न आपल्याला मिळत राहील मित्रांनो. आपण व्हिडिओ पूर्ण पाहायचा. मी मध्ये मध्ये महत्त्वाची माहिती सांगत असतो. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या मित्रमैत्रिणींना प्रोत्साहन द्या की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अशाच महत्त्वाचे व्हिडिओ माहिती आपल्याला देत जाणार आहे. तसेच आपल्या आवश्यकतेनुसार मी आपल्याला माहिती पुरवणार आहे. त्यासंबंधित तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट केली पाहिजे. तर पुढचा प्रश्न घ्या. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कोण आहेत? तर पर्याय बघा भाऊदाजी लाड, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, दादाभाई नौरोजी व जगन्नाथ नाना शंकर सेठ. तर याचं बरोबर उत्तर येईल बघा पर्याय 4 जगन्नाथ नाना शंकर सेठ हे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक होते. घ्या पुढचा प्रश्न घ्या. प्रार्थना समाजाची स्थापना कोठे करण्यात आली? पर्याय दिलेत बघा मुंबई, कोलकाता, पुणे व कोल्हापूर. बरोबर उत्तर येईल याचं मुंबई. तैनाती फौज भारतात कोणी सुरू केली? पर्याय बघा लॉर्ड कॉर्नवालिस, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड वेलस्ली व लॉर्ड मेयो. तर याचं बरोबर उत्तर येईल बघा पर्याय 3 लॉर्ड वेलस्ली. लोकहितवादींचा पत्रसंग्रह कोणत्या नावाने प्रसिद्ध झाला? पर्याय बघा दशपत्रे, शतपत्रे, सुधाकर व अग्रलेख. तर याचं बरोबर उत्तर येईल बघा पर्याय 2 शतपत्रे. 50वा प्रश्न घ्या मित्रांनो. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? पर्याय बघा रायगड, 2 पुरंदर, 3 शिवनेरी व 4 प्रतापगड. तर याचं बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 पुरंदर. पुरंदरला छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. त्याच्याच त्याखाली शिवनेरी दिला आहे, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला मित्रांनो. व पहिला पर्याय जो आहे तर रायगड, ती स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखली जाते. तसेच रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीसुद्धा आहे व महाराजांचा राज्याभिषेक सोहळाही रायगडावर झाला. हे सर्व प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण आज महत्त्वाची 50 प्रश्न उत्तरे बघितली. आपले टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर आपले इंस्टाग्राम पेजही जॉईन केला, त्या संबंधित पण लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ मी नक्कीच पुरवण्यात येईल. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.